नमस्कार, मी अलका। आज आपण बघणार आहोत लोणी कढवताना जी बेरी उरते तिच्या वड्या। त्यासाठी साहित्य पाहूया। पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दूध, अर्धी वाटी बेसन, वाटीभर बेरी, थोडेसे बदाम। वड्या थापण्यासाठी तूप लावलेली छोटीशी ताटली। सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसन भाजून घ्यायचे। ज्या भांड्यात आपण तूप कढवतो ते भांडं घेतलं तर त्याचा ओषटपणा अनायसे नाहीसा होतो। बेसन हलकंच भाजायचं, कच्चेपणा जाईस तोपर्यंत। साधारण एवढं बेसन भाजायला आपल्याला 4.5 ते 5 मिनटं लागतात। सुगंध यायला लागला बेसनाचा की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बेसन फार भाजायचं नाही आहे। पॅनमधलं बेसन काढून आता आपण त्याच्यामध्ये दूध उकळायला ठेवलं आहे। उकळी आल्यावर त्याच्यामध्ये वाटी भरून बेरी घातली आहे आणि ती चांगली मिसळून घेतलेली आहे। आता या मिश्रणामध्ये साखर घालायची आहे आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत हे मिश्रण परतायचं आहे। साखर विरघळले असं वाटलं की त्याच्यामध्ये भाजलेलं बेसन मिसळून मिश्रण ढवळायला लागायचं। गॅस साधारण मध्यम ठेवायचा आणि सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत परतत राहायचं। यामध्ये आपण तूप वगैरे काहीही घालत नाही, कारण बेरीमध्ये तुपाचं प्रमाण पुष्कळ असतं। मिश्रण व्यवस्थित पॅन सोडायला लागतं। मग कालथा साफ करून घ्यायचा आणि गोळा ताटलीत काढायचा। ताटलीत मिश्रण एकसारखं पसरायचं आणि त्याच्यावर बदामाची पूड घालायची। आमच्याकडे ह्या वड्या कापायच्या आधीच गट्टम होतात। तुमच्याकडे नक्की कळवा।